राज ठाकरेंनी IIT बॉम्बे वादावर एक पोस्ट केलेली आहे। पोटातील मळमळ पुन्हा बाहेर आली। जितेंद्र सिंह यांचं ते विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय। राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केलेले आहेत। जितेंद्र सिंह यांनी हे वादग्रस्त विधान केलेलं होतं। IIT बॉम्बेला मुंबई केलं नाही हे चांगलं झालं असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलेलं होतं आणि याच त्यांच्या वक्तव्यावर आता राज ठाकरे यांनी पोस्ट केलेली आहे। या संदर्भात अधिक बोलूयात। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। मनश्री, राज ठाकरे यांनी IIT बॉम्बेच्या वादावर पोस्ट केलेली आहे, काय राज ठाकरे म्हणतायत? खरं तर IIT बॉम्बे की IIT मुंबई या वादावरून पुन्हा एकदा जो विषय चर्चेत येतोय आहे ते देखील महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती चर्चेत येतोय। तो म्हणजे काही डाव मुंबईच्या बाबतीत शिजतोय का? कारण केंद्र सरकारने चंदीगड शहर पंजाबच्या हातातून काढून घेण्याचा प्रयत्न केला, त्याला सर्वपक्षीय विरोध झाला, त्यानंतर माघार घेतली गेली, याची सुद्धा आठवण आपल्या पोस्टमधून राज ठाकरेंनी करून दिलेली आहे। मात्र असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत 100% शिजत असणार असा देखील आरोप राज ठाकरेंचा आहे। मुंबई नको बॉम्बे हवं या विचारसरणीतून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे करतायत। कारण अशा प्रकारचा आरोप त्यांनी यापूर्वी सुद्धा केलेला आहे। संपूर्ण MMR रिजन म्हणजे मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या लगतची जी शहरं आहेत तो संपूर्ण परिसर गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यापूर्वी सुद्धा राज ठाकरेंनी केलेला होता। अनेक भाषणांमधून त्यांनी केलेला होता। इतकंच नाही तर मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रयत्न सुरू आहे का अशा देखील चर्चा झाल्या आणि त्याच चर्चेला आता पुन्हा एकदा तोंड फुटलेलं आहे। त्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलेलं आहे। जितेंद्र सिंह यांनी जे वक्तव्य केलं होतं ते केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री आहेत आणि मुंबईच्या IITच्या कार्यक्रमात ते सहभागी झालेले होते, त्या ठिकाणी ते उपस्थित होते आणि त्या ठिकाणी त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। यानंतर मनसैनिकांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून बॉम्बे IITचं नाव हे मुंबई IIT करावं अशा पद्धतीच्या मागण्या सुद्धा आता समोर येत आहेत। त्याच्यामुळे निश्चितपणे IIT बॉम्बे की IIT मुंबई या वादावरून पुन्हा एकदा नव्या वादाची ठिणगी पेटताना आपल्याला बघायला मिळते। नक्कीच मनश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर जितेंद्र सिंह यांनी नेमकं काय वक्तव्य केलेलं होतं पुन्हा एकदा ऐकूया। Bombay is concerned, and as was being mentioned, as far as IIT Bombay is concerned, thank God it straight made this name. It was not done Mumbai. So that's one another compliment to you. And also true for Madras. It remains IIT Madras.